जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंतचं टॅरिफ आता आपलं फायनल झालंय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की आजही बॅटरी स्टोरेज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला अधिक पैसे मिळतात, टीओडीचा प्रॉब्लेम तुमचा परमनंट सॉल्व्ह होतो आणि जो काही सामान्य ग्राहकावर बोजा पडतोय तो बोजा देखील त्या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे आत्ता तरी टीओडीची भूमिका जी घेतलेली आहे ती सामान्य ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेली आहे. याच्यात जर अजून काही कोणी सोल्युशन सांगितलं की ज्यातनं सामान्य ग्राहकाचा फायदा होतोय, जरूर विचार करू. आपला काही त्याच्यात प्रेस्टिज इश्यू नाहीये. आपलं शेवटी जो काही आपला प्रयत्न आहे तो एवढाच आहे की सामान्य ग्राहकाला फायदा आला पाहिजे. आपल्या जेन्कोने जर आपण गेल्या 3 वर्षात जेन्कोनी निर्मित केलेली वीज बघितली तर आतापर्यंतच्या जे काही आपल्या ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात स्वस्त वीज ही जेन्कोनी तयार केलेली आहे. प्लांट लोड फॅक्टर हाही ऐतिहासिक वाढलेला आहे आपला. तथापि अशा पद्धतीनं वाढत असतानाही कुठे जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे 1 महिन्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची चौकशी पूर्ण करू आणि त्यात जे काही तथ्य आढळेल त्याच्यावर आवश्यकता असेल तर SIT पण करू. आता देशामध्ये एकूण जेवढे कृषी पंप लागले त्यापैकी जवळपास 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत. आणि आता मला सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने जाहीरपणे सगळ्या राज्यांना पत्र पाठवून महाराष्ट्र मॉडेल फॉलो करा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. मी आपल्याला सांगतो, मध्यंतरी आम्ही लाभार्थ्यांसोबत देखील संवाद केला. अतिशय सॅटिस्फॅक्शन रेट जास्त आहे याच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की आपली एक कटकट गेली हे सोलर पंप आल्यापासून. इतक्या मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि जसं मी सांगितलं की हा रेकॉर्ड आपण केलेला आहे की 3 वर्षामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी सोलर पंप लावलेले आहेत, ते चाललेले आहेत. आणि आपल्याला फायदा असा आहे की आपल्याला त्याचं मॉनिटरिंग देखील करता येतं. त्यामुळे या संदर्भात मला असं वाटतं की सदाभाऊ, आता आपल्याकडे जे काही असे प्रश्न असतील आपण पुढाकार घ्या, यातलं कुठलंही मॉडेल घ्या आणि त्यातनं त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा द्या. दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, आपल्या ऑफग्रीड सोलारमुळे आता DP वरही मोठ्या प्रमाणातलं लोड कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर DP फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागलाय, कारण त्या DP वरचं लोड कमी होत आहे. तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा DP फेलियरचा रेट जवळपास आपण 0 पर्यंत आणू शकू अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. खरं म्हणजे PM सूर्यघर योजनेमध्ये देखील त्याच्यावर कुठलीही निर्बंध नाही. कितीही म्हणजे रूफटॉप सोलरमध्ये ज्याला जी क्षमता पाहिजे तो ती क्षमता करू शकतो. आणि आता रूफटॉप सोलर PM सूर्यघरमध्ये मागच्या महिन्यापर्यंत गुजरात 1 नंबरवर होता, आता महाराष्ट्र 1 नंबरवर गेलाय. आता सर्वात जास्त त्याच्यातलीही वीज निर्मिती आपण केलेली आहे. आणि आपण जे सुचवलंय, मी तर असं म्हणेन की मुंबईमध्ये सगळ्या सोसायट्यांनी हा जर विचार केला तर त्यांचे ॲटलिस्ट ज्या कॉमन बिल असतात, म्हणजे लिफ्टचं बिल असेल, लॉबीचं बिल असेल, बाकी
हे सगळं त्यांचं झिरो होऊ शकतं आणि त्यांना मोठा त्या प्रमाणात त्यांना फायदा होऊ शकतो. तर त्या दृष्टीने त्याला जे काही प्रोत्साहन द्यायचं आहे ते आपण देऊ. आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या. त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल. सभापती महोदय, मनीषाताईंनी जे विषय या ठिकाणी उपस्थित केले आहेत, एकतर त्यांनी शासकीय ITI सोलापूरचा एक मुद्दा उपस्थित केला आहे. तात्काळ त्याची चौकशी करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. दुसरं, त्यांनी तळेगाव दाभाड्याच्या एका स्पॅनिश कंपनीच्या संदर्भात सांगितलं आहे. याही संदर्भात पुढच्या 15 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये कंपनीचा दोष असेल तर कंपनीवर कारवाई केली जाईल, व्यक्तीचा दोष असेल तर व्यक्तीवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. 15 दिवसात ही चौकशी केली जाईल.